मुलांना आपण पाहणार आहोत पदार्थ आपल्या वापरातील या पाठाच्या दरम्यान सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तरे कोणत्या प्रकारची आहे ते देखील आता आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तर आता प्रथम आपण पाहणार आहोत सरावच्या माध्यमातून कोणते प्रश्न आपण पाहणार आहोत. बघा इथे तुम्हाला प्रश्न दिलाय आणि ते तुम्हाला दोन ऑप्शन्स आहेत. त्या दोन ऑप्शनपैकी आपल्याला एक करेक्ट आन्सर असणार आहे. इथे तुम्हाला दिलंय सोडियम क्लोराईडचा सतृप्त जलीय द्रावणास डॅश डॅश म्हणतात. मग काय म्हणतात? ब्राईन म्हणणार आहेत का संमिलित अवस्था म्हणणार आहेत? या दोनपैकी जे आपलं योग्य उत्तर आहे सोडियम क्लोराईडच्या सतृप्त जलीय द्रावणास आपण ब्राईन म्हणणार आहोत. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र हे डॅश डॅश असे आहे. मग बेकिंग सोड्याचे जे रासायनिक सूत्र आहे ते कोणत्या माध्यमात आहे? Na2CO3 आहे का NaHCO3 आहे? तर या दोनपैकी आपलं योग्य उत्तर आहे NaCO3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश आर्द्रता शोषक आहे म्हणजेच हवेत उडे राहिल्यास हवेतील बाष्प हे शोषून घेते. कोण? विरंजक चूर्ण का धुण्याचा सोडा? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे विरंजक चूर्ण. हे उत्तर काय रॉंग आहे. तो धुण्याचा सोडा आर्द्रता शोषक आहे म्हणजेच ते हवेतील काय होते बाष्प शोषून घेण्याचं काम करते म्हणून हे आपलं आन्सर राईट असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कार्बोक्लिनिक आम्लाचे जे सोडियम किंवा पोटॅशियम बरोबर तयार झालेले जे क्षार म्हणजेच आपण त्याला डॅश डॅश काय म्हणणार आहोत? तुरटी म्हणणार आहोत का साबण म्हणणार आहोत? तर यापैकी आपलं उत्तर आहे कार्बोक्सिलिक आम्लाचे जे सोडियम किंवा पोटॅशियम बरोबर तयार झालेले जे क्षार आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत? साबण झालेले क्षार म्हणजेच काय आहे? साबण असे म्हणणार आहोत. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट आहे साधारणतः निसर्गामध्ये 82 ते 92 अनुक्रमाच्या मूलद्रव्यांना डॅश डॅश मूलद्रव्ये म्हणतात. मग किती म्हणतात? नैसर्गिक किरणोत्सर्गी म्हणतात का कृत्रिम किरणोत्सर्गी म्हणतात? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे नैसर्गिक किरणोत्सर्गी असे आपण त्याला म्हणणार. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे हायपरथायरॉइडिझम या रोगाच्या उपचारासाठी डॅश डॅशचा वापर करतात. आता डॅशचा वापर करतात मग कोणाचा करतात? म्हणजे जर थायरॉइड आहे तर थायरॉइड जो निघून जाण्यासाठी त्याच्यासाठी जे उपयोग आणतात की ते कोणत्या प्रकारचं आहे? आयोडीन -123 आहे का स्टॅनिशियम -19 आहे? तर या दोनपैकी आपलं योग्य उत्तर आहे हायपरथायरॉइडिझम या रोगाच्या उपचारासाठी आयोडीन -123 हा आपला उपचारामध्ये वापर करतात. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कृत्रिम डायचा शोध हा डॅश डॅश यांनी लावला. मग आता त्या शास्त्रज्ञांचं नाव तुम्हाला इथे दोन दिलेले आहेत. त्यांचं नाव तुम्हाला सांगायचं आहे की कृत्रिम डायचा जो डाय आहे त्याचा शोध कोणी लावला आहे? तर विल्यम हेनरी पार्किंग यांनी लावला आहे का रॉजर ब्लॅकिट यांनी लावलेला आहे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे कृत्रिम डायचा जो शोध आहे तो विल्यम हेनरी पार्किंग यांनी लावला आहे आणि म्हणून जे आपलं ते योग्य उत्तर आहे त्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे उच्च तापमान व ऑक्सिजन विरहित वातावरणात प्रगत मृत्तिका भाजण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याला डॅश डॅश म्हणतात. मग काय म्हणणार? पावडर कोटिंग म्हणणार का इथे सिट्रिंग म्हणणार आहोत? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे उच्च तापमान व ऑक्सिजन विरहित वातावरणात प्रगत मृत्तिका भाजण्याच्या प्रक्रियेत आपण त्यांना सिट्रिंग म्हणणार आहोत. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे पॉलिट्रिटा फ्लोराइड इथेलिन हे डॅश डॅशचे रासायनिक नाव आहे. मग कोणते रासायनिक नाव आहे? डिओड्रंट आहे का टेफ्लॉन आहे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे. तुम्हाला माहीतच आहे आपण पाठामध्ये शिकलो आहोत पॉलिट्रिटा फ्लोराइड हे नाव जे आहे ते आपले टेफ्लॉनचे हे रासायनिक नाव आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला जो शेवटचा प्रश्न आहे सर्वांच्या माध्यमातून विचारलेला आहे आपण पाहणार आहोत दीप्तिमान रंग बनवण्यासाठी डॅशचा वापर होतो. मग कोणाचा वापर होतो दीप्तिमान रंग बनवण्यासाठी? किरणोत्सारी पदार्थाचा होत आहे का कृत्रिम रंगाचा होत आहे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे दीप्तिमान रंग बनवण्यासाठी किरणोत्सारी पदार्थाचा हा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. यापैकी आपलं हे योग्य उत्तर इथे असणार आहे. तर अशा प्रकारे मला आपले सरावाच्या माध्यमातून जे प्रश्न उत्तर आहेत ते आपले इथे झालेले आहेत. आता आपण पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील आता आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. इथे आपले जे खेळ आहे क्रिकेटचा गेम आहे त्याच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत आता आपण पाहणार आहोत. मुलांना आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपण खेळाच्या माध्यमातून प्रश्नाच्या उत्तरांना. इथे तुम्हाला जो प्रश्न आहेत आणि ते 4 ऑप्शन्स आहेत या 4 ऑप्शन्स की आपले जे प्रश्न आहेत ते एक करेक्ट आन्सर असणार आहे आणि त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. बघा इथे दिलं आहे डॅश डॅश ही कठीण अर्धपारदर्शक व पांढरा रंग असणारी ही मृत्तिका आहे. मग कोणती आहे? मग तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत. 4 ऑप्शनपैकी पाहणार पोर्सिलिन आहे, बोन चायना आहे, सेरामिक आहे का प्रगत मृत्तिका आहे?
तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? पोर्सलिन ही कठीण अर्ध पारदर्शक व पांढऱ्या रंग असणारी मृत्तिका आहे आणि म्हणून आपलं जे इथे उत्तर आहे ते करेक्ट असणार आहे. बघा आता आपला दुसरा प्रश्न आहे, साधारणपणे डाय ह्या पाण्यात डॅश डॅश व तेलात डॅश डॅश असतो. मग डाय जी आहे ती पाण्यामध्ये आणि तेलामध्ये कशा प्रकारची आहे? मग त्यापैकी बघा आपलं तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत. द्रवणीय, अद्रवणीय आहे पहिलं, द्रवणीय व रंगबंधक आहे, तिसरं अद्रवणीय द्रावणीय आहे, चौथं कच्चा आणि पक्का आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे की साधारणपणे डाय हा पाण्यामध्ये द्रावणीय आहे, तर तेलामध्ये कसा आहे? अद्रावणीय आहे. हे आपले इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, धुण्याच्या सोड्यामध्ये स्फटिकात जलाच्या रेणूची संख्या ही किती असते? मग तुम्हाला ऑप्शन आहे 7, 2, 10, 24. यापैकी आपलं योग्य उत्तर आहे 10 हे आपलं उत्तर योग्य असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, रंगपंचमीला वापरला जाणारा डॅश डॅश रंग सर्वात घातक असतो. मग कोणता रंग सर्वात घातक आहे? चंदेरी, गुलाबी, लाल का पिवळा? तर यापैकी आपले योग्य उत्तर आहे रंगपंचमीला वापरला जाणारा जो रंग आहे तो कसा आहे? लाल आहे आणि म्हणून तो कसा आहे? तो घातक आहे सर्वांमध्ये. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपण पाहिलं म्हणून पाठामध्ये कंटेंटमध्ये शिकताना. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन्नाला जर खारट चव देणाऱ्या मिठाची जे रासायनिक नाव हे डॅश डॅश आहे. मग रासायनिक नाव देखील आपण पाहिलेलं होतं आणि हा घटकाबद्दल आपण अभ्यास केलेला होता. चला तर तुम्हाला इथे 4 पर्याय आहेत. त्या 4 पर्यायापैकी आपण उत्तर शोधणार आहोत आणि आपल्याला उत्तर माहीतच आहे. बघा तरी आपण ऑप्शन वाचणार आहोत. पहिला आहे सोडियम क्लोराईड, सेकंड आहे सोडियम कार्बोनेट, थर्ड आहे पोटॅशियम क्लोराईड आणि चौथा आहे मॅग्नेशियम क्लोराईड. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे सोडियम क्लोराईड हे आपलं नाव आहे. मिठाला जे रासायनिक नाव दिलं गेलं आहे ते नाव कोणतं आहे? सोडियम क्लोराईड आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हा पदार्थ किरणोत्सारी गुणधर्म दाखवत नाही त्यांनी विचारलेला आहे. नीट प्रश्न पाहायचा. कोणता पदार्थ किरणोत्सारी गुणधर्म दाखवत नाहीये? तुम्हाला 4 ऑप्शन आहे, युरेनियम, बेरियम, रेडियम का थेरियम. तर आता मुलांना बघा, जो किरणोत्सर्ग आहे तो युरेनियम आहे, इरेडियम आहे आणि थेरियम आहे. बरं राहिला कोणता आहे? आपला बेरियम. आणि बेरियम म्हणून हे आपलं जे उत्तर आहे की बेरियम हा पदार्थ किरणोत्सर्गी गुणधर्म दाखवत नाही. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, घामाचा वास रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिओड्रंटमध्ये डॅश डॅशचा समावेश असतो. मग कोणाचा समावेश असतो? पॅराबेनचा, या तिन्ही घटकांचा, सिलिकाचा का अल्युमिनियम संयुगे. आता बघा, घामाचा वास रोखण्यासाठी वापरले जाणारे जे डिओड्रंट आहे त्याच्यामध्ये काय काय असतं? पॅराबेन्स असतं, सिलिका असतं, अल्युमिनियम संयुगे असतात आणि म्हणजेच हे तिन्ही घटक याच्यामध्ये असतात आणि म्हणून आपलं हे उत्तर कसं असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कांदे बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून त्याच्यावर डॅश डॅश किरणाचा मारा करतात. कोणत्या किरणाचा मारा करतात? मग तुम्हाला इथे एक किरण दिले आहे आणि त्याच्यामध्ये त्याची जी डिग्री दिलेली आहे की इरिडियम -192, त्याचप्रमाणे आयोडीन -123, क्रिप्टॉन 185 आणि इथे दिले आहे कोबाल्ट -60. तर कांदे आणि बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा करतात? तर कोबाल्ट -60 याचा मारा करतात आणि म्हणून जे आपल्या इथे योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तरावर आपण इथे क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, चिकटण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी स्वयंपाकाची जी भांडी आहेत ती डॅश डॅशचा मुकाबा वापरतात. आता इथे जो प्रश्न आहे मुकाबा दिलेला आहे ते तुम्ही वाचू शकता. इथे काय दिलेलं आहे? डॅश डॅशचा मुकाबा दिला आहे, परंतु जो मुकाबा नाही इथे आहे मुलामा, की त्याचा मुलामा दिला जातो. मग कोणत्या गोष्टीचा? मग तुम्हाला ऑप्शन आहे अल्युमिनियम आहे, तांबे आहे, पावडर कोटिंग आहे आणि त्याचप्रमाणे इथे टेफ्लॉन आहे. तर आपलं योग्य उत्तर आहे तुम्हाला देखील माहितीच आहे काय आहे की चिकटण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी स्वयंपाकाची भांडी टेफ्लॉनचा मुलामा देऊन वापरतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला शेवटचा खेळामधला जो प्रश्न आहे तो पाहणार आहोत. कॅल्शियम ऑक्सोक्लोराईड हे डॅश डॅशचे रासायनिक नाव आहे. मग काय रासायनिक नाव आहे? बेकिंग सोडा आहे, धुण्याचा सोडा आहे, विरंजक चूर्ण आहे का तुरटी आहे? तर आता आपलं जे योग्य उत्तर आहे मुलांना, कॅल्शियम ऑक्सोक्लोराईडचं जे त्याचे रासायनिक जे नाव का असणार आहे? विरंजक चूर्ण हे नाव असणार आहे आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे तर योग्य उत्तर आपण क्लिक करणार आहोत. चला आपले प्रश्न झालेले आहेत. आता आपण पाहणार आहोत मुलांना परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते पाहणार आहोत. इथे देखील तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत आणि प्रश्न आहे, त्या प्रश्नापैकी एक आपला करेक्ट आन्सर इथे असणार आहे. चला सुरुवात करणार आहोत आपल्या पहिल्या प्रश्नाला. इथे दिले रंगपंचमीमध्ये वापरला जाणारा डॅश डॅश हा रंग सर्वात घातक असतो. मग कोणता रंग सर्वात घातक आहे? चंदेरी, लाल, गुलाबी, पिवळा. तर अर्थात आपलं उत्तर असणार आहे लाल हे आपलं
करेक्ट आन्सर आहे. चला पुढे जाऊया. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायजॅश ही कठीण अर्धपारदर्शक व पांढरा रंग असणारी मृत्तिका असते. मग कोणता आहे? पोर्सिलिन, सिरामिक, बोन चायना का प्रगत मृत्तिका? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे पोर्सिलिन. हा काय आहे? कठीण आणि अर्धपारदर्शक आहे आणि पांढरा रंग असतो आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅल्शियम ऑक्सोक्लोराईड हे डायजॅशचे रासायनिक नाव आहे. मग कोणते रासायनिक नाव आहे? बेकिंग सोडा, विरंजक चूर्ण, धुण्याचा सोडा का तुरटी आहे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे विरंजक चूर्ण हे त्याचं रासायनिक नाव आहे. कशाचं? कॅल्शियम ऑक्सोक्लोराईडचं हे विरंजक चूर्ण हे रासायनिक नाव आहे. चला आपण पुढे जाऊया. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कांदा बटाटा यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर डॅशच्या किरणाचा वारा करतात. कोणत्या प्रकारच्या किरणाचा वारा करतात? मग इथे तुम्हाला दिले इरिडियम 192, क्रिप्टॉन -85, आयोडन -123 का कोबाल्ट 60. म्हणजेच इथे दिलं आहे इरिडियम 192, क्रिप्टॉन 85, आयोडन -123 आणि कोबाल्ट आहे जो 60 आहे मायनस. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे कोबाल्ट -60 हे आपलं करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, चिकटण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी स्वयंपाकाची जी भांडी आहे त्याला डायजॅशचा मुलाबाद देऊन वापरतात. मग कोणत्या प्रकारची जी भांडी आहेत त्यांना मुलाबाद देतात? त्याप्रमाणे आपण अल्युमिनियम आहे, पावडर कोटिंग आहे, तांबे आहे का टेफ्लॉन आहे? तर त्या प्रकारे आपलं जे योग्य उत्तर असणार आहे टेफ्लॉन हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे की टेफ्लॉनचा मुलाबाद देऊन ही भांडी वापरतात. कशासाठी? ती चिकटू नये म्हणून त्याच्यासाठी टेफ्लॉनचा वापर इथे केला जातो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, घामाचा वास रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिओड्रंटमध्ये डायडरचा समावेश असतो. मग डिओड्रंटमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश असतो? पॅराबेन, सिलिका किंवा अल्युमिनियम संयुगे. तर या तिन्ही घटकांचा ज्या समावेश असतो आणि म्हणून जे आपले तिन्ही घटक आहेत हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायडॅश हा पदार्थ किरणोत्सारी गुणधर्म दाखवत नाही. मग कोणता पदार्थ गुणधर्म दाखवत नाही? युरेनियम, रेडियम, बेरियम का थेरियम? तर या चारपैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे बेरियम हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण तो योग्य उत्तरावर क्लिक करणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, साधारणपणे डाय हा पाण्यात डॅश व तेलाचा हा डॅश असतो. मग कोणता? द्रावणीय, अद्रावणीय, अद्रावणीय, द्रावणीय, द्रावणीय रंगबंध का कच्चा का पक्का? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे. तर साधारणपणे डाय हा पाण्यामध्ये कसा आहे? द्रावणीय आहे. तर त्याचबरोबर तो तेलामध्ये कसा आहे? अद्रावणीय आहे. हे आपलं करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, धुण्याच्या सोड्यामध्ये स्फटिक जलाच्या रेणूची संख्या ही किती असते? धुण्याच्या सोड्यामध्ये किती स्फटिक जलाची संख्या आहे? 7, 10, 2, 24. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो 10 हे आपले इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेले आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन्नाला खारट चव देणाऱ्या मिठाचे जे रासायनिक नाव आहेत ते कोणत्या प्रकारचे रासायनिक नाव आहे? मग बघायचं तिला सोडियम क्लोराईड आहे फर्स्ट, पोटॅशियम क्लोराईड आहे, सोडियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम क्लोराईड आहे. हे आपले ऑप्शन्स आहेत, आपले पर्याय आहेत. मग यापैकी आपल्याला माहीतच आहे मिठाला आपलं जे रासायनिक नाव आहे ते काय आहे? अगदी बरोबर, आपलं जे नाव आहे सोडियम क्लोराईड हे नाव आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. चला, तर अशा प्रकारे मुलांना आपले बघा इथे खेळाच्या माध्यमातून परीक्षेच्या माध्यमातून देखील प्रश्नोत्तर झाले, सराव खेळ परीक्षा झालेले आहेत. आता आपला जो शेवटचा जो टास्क आहे तो राहिलेला आहे, म्हणजेच प्रश्नोत्तराचा टास्क राहिला आहे आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून काही लघुत्तरी काही दीर्घोत्तरी प्रश्न पाहणार आहोत. ती कोणते प्रश्न आहेत ते देखील आपण बघण्याचा आता मुलांना प्रयत्न करूया. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. आपला जो पहिला प्रश्न दिला आहे, समुद्र हा क्षाराचा स्तोत्र आहे असे का म्हणतात? किंवा समुद्रात कोणकोणते क्षार आढळतात? किंवा दोन्हीचा एकच अर्थ आहे की समुद्र हा क्षाराचा स्तोत्र, मग त्याला क्षाराचा स्तोत्र का असं म्हणतात? हे एक सायंटिफिक रिझन त्यांनी विचारले. किंवा समुद्रात कोणकोणते क्षार आढळतात? म्हणजे दोन्हीचं जे उत्तर आहे ते आपलं एकच आहे. आता बघा ते त्यांनी दिलेलं आहे की समुद्रात वर्षाला काय आहे सुमारे 80 दशलक्ष टन हा क्षार काय होता आहे जमा होता आहे किंवा त्याच्या समुद्राच्या पाण्यामध्ये मिळतात की त्याच्या त्या पाण्यामध्ये जाऊन मिळवले जातात. म्हणून समुद्राला क्षाराचा समुद्र स्त्रोत असे म्हणतात. वर्षाला किती मिळतात मुलांना? की समुद्रामध्ये वर्षाला सुमारे 80 दशलक्ष टन, किती? 80 दशलक्ष टन जे असतात तो क्षार समुद्राच्या पाण्यामध्ये येऊन मिळतात आणि म्हणून त्याला समुद्र क्षाराचा स्त्रोत म्हणतात. मग समुद्रात कोणकोणते क्षार आहेत हा दुसरा प्रश्न आहे. हा पहिला प्रश्न, हा दुसरा प्रश्न. मग समुद्रामध्ये कोणते आहेत? क्लोरीन आहे, सोडियम आहे, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, ब्रोमीन या मूलद्रव्यांचे क्षार आपल्याला इथे आढळतात.
समजलं मुलांना की समुद्रामध्ये कोणकोणते क्षार आहेत? सर्व क्षार आहेत. ते सर्व क्षार समुद्रामध्ये आपल्याला आढळतात. क्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, ब्रोमीन हे सर्व जे क्षार आहेत ते समुद्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये देखील आढळतात. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सोडियम क्लोराईडचे काही महत्त्वाचे मुद्दे सांगा. आता जो सोडियम क्लोराईड आहे त्याचे महत्त्वाचे काय मुद्दे आहे की आपल्याला माहितीच आहे की जे सोडियम क्लोराईड त्याचं जे व्यावहारिक नाव काय आहे? मीठ आहे. पण रासायनिक नाव काय आहे? सोडियम क्लोराईड आहे. म्हणजे तो चवीला कसा आहे? तो खारट आहे. बघा, याचे व्यावहारिक नाव मीठ आहे. हे कसे आहे? रंगहीन आहे. ते स्फटिक आयनिक संयुग असून त्यामध्ये स्फटिक जल नसते. हा क्षार कसा आहे? उदासीन असतो आणि चवीला कसा आहे? खारट आहे. म्हणजे जलीय द्रावणाचे पीएच मूल्य किती आहे? 7 आहे. किती आहे? 7 आहे. अशा प्रकारे जो सोडियम क्लोराईड आहे त्याची आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. सोडियम क्लोराईड हा कसा आहे मुलांना? सोडियम क्लोराईडचे जे व्यावहारिक नाव आहे ते मीठ नाव आहे आणि त्याचप्रमाणे हा कसा आहे? रंगहीन आहे. स्फटिक जल आयनिक संयुग असून यामध्ये काय आहे? स्फटिक जल नसते आणि त्याच्यामुळे तो कसा आहे? उदासीन आहे आणि याचा जो समूह आहे जलीय द्रावणाचा पीएच किती आहे? समूह मूल्य किती आहे? 7 आहे. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा, याचे उपयोग सांगा. आता याचे उपयोग आपल्याला देखील माहित आहे की ढोकळा बनवण्यासाठी, इडली बनवण्यासाठी, भजी कुरकुरीत राहण्यासाठी, त्यामुळे आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम व्यवस्थित होण्यासाठी या सर्वांची आपल्याला गरज पडते. आपल्याला ओव्हन स्वच्छ करण्यासाठी देखील आपल्याला उपयोग होतो. त्याप्रमाणे बघा आता त्यांनी एक एक कारणं दिलेली आहेत. आन्सर इथे दिलेले आहे की सोडियम बायकार्बोनेटचे उपयोग हे पुढील प्रमाणे. मग पहिले काय आहे? भजी खुसखुशीत, तर केक, ढोकळा सचित्र बनवण्यासाठी जसं सांगितलं, केक आहे, ढोकळा आहे, त्याचप्रमाणे इडली आहे, हे बनवण्यासाठी देखील आपल्याला सोडियम बायकार्बोनेटचा वापर करतो. त्याचप्रमाणे पोटातील आम्लता कमी करण्यासाठी, जे आपल्या पोटामध्ये दाहता आहे की आपलं जेवण डायजेस्ट झालेलं नाही त्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो. तिसरं म्हणजे अग्निशामक केंद्रातील मुख्य घटक CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या निर्मितीसाठी देखील आपल्याला सोडियम बायकार्बोनेटचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. आणि जे चौथं आहे, ओव्हन स्वच्छ करण्यासाठी देखील बेकिंग सोडा याचा वापर केला जातो. तर मुलांना अगदी सोपं आहे, काहीच कठीण नाहीये की आपल्याला याचे जे उपयोग आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये नेहमीच याचा वापर आपण करत असतो. चला आपण पुढे जाऊया. आपला पुढचा प्रश्न आहे, विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास का येतो आणि ते स्पष्ट करा. आता जे विरंजक चूर्ण आहे त्याला का क्लोरीनचा वास येत आहे? वायुरूप क्लोरीन हे हाताळणे शक्य नसते. आता त्यांनी सांगितलं आहे की जे वायुरूप जे क्लोरीन आहे ते क्लोरीन कसं आहे? वायुरूपामध्ये आपल्याला उपलब्ध आहे आणि ते हाताळणे शक्य नसते, म्हणून तसाच परिणाम देणारे विरंजक चूर्ण वापरतात आणि म्हणून तसाच ते परिणाम करणारे विरंजक वापरतात. हवेतील कार्बन डायऑक्साईडमुळे त्याचे संतपणे विघटन होऊन क्लोरीन हा काय होतो? वायू मुक्त असतो आणि म्हणून विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो. समजलं मुलांनो इथपर्यंत की कशामुळे क्लोरीनचा वास येत आहे? की तो वायुरूपामध्ये आहे, तो हाताळणे शक्य नसते म्हणून ते परिणाम देणारे नसते, म्हणून तो तसाच परिणाम देणारे विरंजक चूर्ण वापरतात. हवेतील कार्बन डायऑक्साईडमुळे त्याचे काय होत आहे? संतपणे विघटन होऊन तो क्लोरीन वायू मुक्त होतो असतो आणि त्याच्यामुळे विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो. चला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, विहिरीचे दुष्पण पाणी धुण्याच्या सोड्यामुळे सुफेन कसे होते? जे विहिरीचे जे खराब पाणी आहे ते पाणी धुण्याच्या सोड्यामुळे कसे काय स्वच्छ केले जाते असा प्रश्न विचारला आहे. तर बघा आता त्यांनी सांगितलं की कॅल्शियम, म्हणजे आपलं जे उत्तर आहे काय आहे की कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या क्लोराईड्स व सल्फेटच्या अस्तित्वामुळे काय होतं आहे? पाणी दुष्पण होते. जसं आपण पाठामध्ये पाहिलं की कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे जे क्लोराईड्स आहेत ते सल्फेटच्या अस्तित्वामुळे पाणी कसं झालं आहे? ते खराब झालं आहे, दुष्परिणाम झाला आहे. म्हणजेच Na2CO3 म्हणजे जो धुण्याचा जो सोडा आहे तो टाकल्याने काय होत आहे? मॅग्नेशियम व कॅल्शियम याचे अद्रव्य क्षार काय होतात? ते मुलांना तयार होतात व पाणी सुफेन होतं आणि त्याचे अद्रव्य क्षार तयार होऊन पाणी कसं होते? स्वच्छ तयार होते. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, दैनंदिन वापरातील स्फटिक जल असणारे पदार्थ कोणते आहेत? आता दैनंदिन वापरातील स्फटिक जल पदार्थ कोणते आहेत? आपण नेहमी जे पदार्थ वापरतो आहोत बघा इथे दिलेले आहे, तुरटी आहे, बोरॉक्स आहे, इथे दिले तुरटी, बोरॉक्स, इपॉस सॉल्ट, बोरियम क्लोराईड व सोडियम सल्फेट या स्फटिक जलाचे असणारे हे पदार्थाचा आपण काय करत आहोत? वापर करत आहोत. कळालं मुलांना की दैनंदिन वापरातील हे स्फटिक जल आपण नेहमी वापरत असतो. आपण तुरटीचा मोठ्या प्रमाणात वापर करतो, बोरॉक्स, इसम सॉल्ट आहे, बोरियम क्लोराईड वापर करतो, त्यामुळे सोडियम सल्फेट आहे याचा देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, किरणोत्सारिता म्हणजे काय? त्यांनी सांगितलं आहे किरणोत्सारिता म्हणजे आपण शिकलो ना की युरेनियम, थेरियम यासारखे उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यामध्ये अदृश्य भेदक व उच्च दर्जा असणारी काय आहे? प्रारणे आहेत आणि ती उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करणारा गुणधर्म असतो. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत?
किरणोत्सर्गी म्हणणार आहोत. बघा इथे परत दिलं आहे की जे युरेनियम आणि जे थेरियम आहेत हे सारखे जे उच्च अणुअंक आहे, याच्यामध्ये काय आहे, उच्च अणुअंक असल्यामुळे ते असणारे मूलद्रव्यामध्ये कसं आहे, अदृश्य, भेदक आणि उच्च दर्जा, ह्या 3 क्वालिटी त्याच्यामध्ये आहेत. ती आहेत 3: अदृश्य, भेदक आणि उच्च दर्जा असणारी जी प्रणाली उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करतात, ती प्रवाहित करण्याचा जो गुणधर्म असतो त्याला आपण काय म्हणत आहोत, किरणोत्सारी म्हणत आहोत. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात? आता कृत्रिम खाद्यामुळे बरेचसे आपल्याला आजार होतात. जे खाद्यरंग आपण खाल्ले जातो त्याच्यामुळे एडी आणि एचडी यासारखे लहान मुलांचे आपल्याला आजार होतात, शरीरासंबंधाचे आपल्याला आजार होतात आणि घातक शरीरावरती आपल्याला परिणाम करत असतात. बघा या आणि तसेच या खाद्यरंगामध्ये विशेष प्रमाणे पारा आणि शिसे थोड्याफार प्रमाणामध्ये देखील त्याचा वापर होत असतो. बघा त्यांनी दिलं आहे या रंगामध्ये काय वापरलं गेलं आहे, पारा आणि शिसे हे थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचा वापर असतो. त्याच्यामुळे ते अतिशय कसं आहे, घातक आहे त्यांनी सांगितलं आहे. आणि त्याच्यामुळे खाद्यरंगाच्या अतिसेवनामुळे लहान मुलांना काय होऊ शकतो, एडी आणि एचडी, जसं मी आता सांगितलं, एडी एचडी यासारखे आजार उद्भवतात आणि त्याच्यामुळे हे आपलं खाणं टाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे अतिसेवन करत राहिलं की याचं सेवन जर सतत होत राहिलं तर शरीरातील विविध व्याधी देखील निर्माण होऊ शकतात. शरीरासंबंधीच्या पोटदुखीच्या आजाराच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात आणि गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, टॅफ्लिनचे गुणधर्म लिहा. आता टॅफ्लिनचे गुणधर्म हे देखील आपण शिकलेलो आहोत लेसन शिकताना. बघा इथे दिलं आहे, वातावरणाचा व रासायनिक पदार्थाचा याच्यावर काय होत नाही, परिणाम होत नाही, आपण पाहिलेलं आहे. पाणी व तेल या वस्तूंना देखील ते काय होत नाही, चिकटत नाही. तिसरं आहे, उच्च तापमानाचा परिणाम होत नाही. हाय फ्लेम जरी केलं तर त्याचा परिणाम होत नाही. वस्तू सहज स्वच्छ करता येते आणि जो टेफ्लॉनच्या ज्या वस्तू आहेत त्या सहज स्वच्छ करता येतात. सर्वात पहिलं तर वातावरणाचा आणि रासायनिकचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. पाण्याचा आणि तेलाचाही कोणत्याही प्रकारे परिणाम होत नाही. हाय फ्लेम असेल म्हणजे उच्च तापमान असेल तरी त्याचा परिणाम होत नाही आणि त्याचप्रमाणे वस्तू ही सहज स्वच्छ करता येते. हा देखील त्याचा एक महत्त्वाचा उपयोग आहे. आता नेक्स्ट आहे आपलं, पावडर कोटिंग व अॅनोडायझिंग यातील फरक काय आहे त्यांनी विचारलेलं आहे. बघा तर बघा इथे दिलं आहे की पावडर कोटिंग म्हणजे काय आणि पावडर कोटिंग आणि आयोडायझिंग यातील फरक स्पष्ट करायचा आहे. आता इथे दिलं आहे, लोखंडी वस्तू गंजू नये. आपले जे उत्तर आहे बघा काय, की लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून रंगापेक्षा अधिक टणक थर देतात ते पावडर कोटिंग आहे. की लोखंडी वस्तू लवकर खराब होऊ नये, ती गंजू नये, ती लवकर नाश होऊ नये म्हणून त्यासाठी काय केलं जाते, रंगापेक्षा अधिक टणक जो थर देतात त्याला काय म्हणणार आहोत, पावडर कोटिंग म्हणणार आहोत. आणि ॲल्युमिनियमची जी हवेबरोबरची जी अभिक्रिया टाळण्यासाठी दिलेला थर म्हणजे अॅनोडायझिंग. की त्यांनी बघा आता इथे तो 2 गोष्टीचा इथे फरक दिलेला आहे. हे जे आहे हे पहिलं उत्तर आहे पावडर कोटिंगचं, की लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून रंगापेक्षा अधिक टणक थर देतात, तो काय आहे, पावडर कोटिंग त्याला म्हटले जाते. दुसरं आपलं अॅनोडायझिंगचं काय आहे, की ॲल्युमिनियमच्या हवेबरोबर जी अभिक्रिया टाळण्यासाठी, ॲल्युमिनियमची हवेबरोबर जी अभिक्रिया टाळण्यासाठी दिलेला थर म्हणजेच काय आहे, अॅनोडायझिंग आहे. आणि हे आपल्याला देखील आपलं पाठामध्ये हा जो घटक आहे हा देखील इथे झालेला आहे. तर अशा प्रकारे म्हणून आपण या पाठामध्ये असलेले 10चे 10 प्रश्न आपण इथे सोडलेले आहेत. सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर याच्या माध्यमातून देखील आपण प्रश्नाची उत्तरे इथे घेतलेली आहेत. या पाठाचे दरम्यान असलेले मनोरंजन हर एक प्रकारचे जे घटक आहेत ते देखील आपण इथे कव्हर केलेले आहेत आणि अतिशय चित्रीकरणाच्या माध्यमातून, स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आणि अतिशय सोप्या भाषेत म्हणून तुम्हाला मी हा पाठ समजून सांगितला आहे आणि त्यातून तुम्हाला समजला आहे, मला पूर्ण खात्री आहे. भेटू एका नवीन पाठामध्ये, एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.